कोल्हापुरातला तो 55 कांड्याचा ऊस आणि त्याची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रभर सध्या होताना पाहायला मिळते। 55 कांड्याचा हा भला मोठा ऊस कशा पद्धतीने त्याचं उत्पादन घेतलं गेलं, काय नियोजन करण्यात आलं। नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं रॉयल शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये। खरं तर कोल्हापूरमधल्या शंकर पाटील हे एक बांधकाम व्यावसायिक आहेत आणि त्यांनी हा ऊस त्यांच्या शेतामध्ये घेतला। जवळपास 3 एकरात लागवड केलेली होती आणि 3 एकरात म्हणजे एकरी 120 टन एवढा ऊस त्यांनी काढल्याचं कळतं आहे। 12-36 360 टन 3 एकरात त्यांनी उत्पन्न काढले। एवढा मोठा हा ऊस वाढला कसं काय, त्याचं नियोजन कसं केलं होतं। सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे शंकर पाटील यांनी जी लागवड केली होती तर ती जुलै महिन्यातच केलेली होती। 86-032 नावाची जी जात होती तिची बीज प्रक्रिया करण्यात आलेली होती आणि 2 डोळ्याची जी कांडी होती तर ती 4.5 फुटावरती तिची लागवड करण्यात आली होती। अशा पद्धतीचं थोडंसं नियोजन शंकर पाटील यांनी केल्याचं पाहायला मिळतंय। शंकर पाटील यांनी ही लागवड केलेली जमीन होती तर ती मुरमाड होती आणि मुरमाड जमिनीमध्ये उगवण क्षमता चांगल्या पद्धतीने पाहायला मिळाली। त्यांनी लावलेला जो ऊस होता तो 50-55 पेऱ्या अर्थात कांड्यापर्यंत पोहोचला 16 महिन्यामध्ये आणि 16 महिन्यात त्यांना एवढा प्रचंड मोठा ऊस आणि त्याचं उत्पादन घेण्यासाठी ते यशस्वी ठरले। त्यांना मार्गदर्शन सुद्धा बऱ्याच लोकांचं मिळालं असं ते सांगतात। नियोजनामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे एकरी 42,000 ऊस किंवा ते ऊसाचे रोपं राहावेत अशा पद्धतीने त्यांनी काळजी घेतलेली आहे। त्याच्यापेक्षा जास्त होता कामा नये याच्यामुळे ते नियंत्रित सुद्धा करण्यासाठी त्यांनी काम केलं। एका एकरमध्ये फक्त 42,000 ऊसच राहावेत अशी काळजी घेण्यात आलेली आहे आणि तेव्हा कुठं नंतर याचा रिझल्ट अशा पद्धतीने पाहायला मिळाला। त्यानंतर खतं असेल, त्यानंतर पाण्याचं नियोजन असेल, या सगळ्या गोष्टीवरती बारकाईने त्यांनी लक्ष दिलं आणि 16 महिन्यामध्ये जवळपास हा भला मोठा ऊस जो तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून पाहताय संपूर्ण राज्यभर या ऊसाची चर्चा पाहायला मिळते। 55 कांड्याचा हा ऊस डेव्हलप झालाय म्हणजे हा ऊस एका तुकड्यात मुळीत बांधता येत नाही, त्याला 2-3 तुकडे त्याचे करावे लागतात आणि नंतर मुळी बांधावी लागते। हा ऊस जमिनीवरती खाली झोपला असेल, लोळला असेल, मात्र त्याचं उत्पन्न जर पाहायचा विचार केला तर एका एकरात 120 टन एवढं उत्पन्न त्यांना मिळाल्याचं पाहायला मिळतंय। अगोदर आपण या संदर्भात एक व्हिडिओ सुद्धा बनवला होता, त्यात मागणी करण्यात आली होती की त्यांनी नियोजन कसं केलं ते सांगा आणि त्यांच्या नियोजनातले काही छोटे छोटे मुद्दे आपण या व्हिडिओमध्ये शेतकरी बांधवांसाठी खास मांडले आहेत। मंडळी, तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका। काही प्रश्न असतील तर ते सुद्धा कमेंट करा। भेटत राहूयात। जय जवान, जय किसान, जय हिंद।